हातांची लढाई झाली, हा दरवाजा पाडला गेला म्हणून गडावरती गाडी आली सर. तो डमी शिवाजी शिवाकाशींचा पुतळा आहे. बघा खाली तलाव आहे. असे किल्ल्याला 2 तलाव, 30 विहिरी आणि 50 बुर्ज. आपण आता किल्ल्याच्या तळात आहे. किल्ल्याची तळावणी डोक्यावर आहे. आले आले गणी मखिंडित चौताळूनी आले, झाले झाले सज्ज मराठे सरसावूनी भाले. संख्या दुप्पट रिपुची परिते निकराने लढती, हर हर गरजुनी समर रंगणी तुटोनिया पडती. खडगाचे खणखणाट त्यामध्ये गडाच्या पायथ्याची गाडी ठेवून 500,000 पायऱ्या तडाराला घाम फुटला दमला ते वाटतातून किल्ला बघायला. महाराष्ट्रातला एकमेव किल्ला आहे की पूर्ण गडावर गाडी जाणार आहे. गडाची सुरुवात जिथून आपण तुम्हाला मी माहिती सांगली ते नराची सुरुवात झालेली आहे. आज 3,000 लोकसंख्येचं गाव आहे. 20 नगरसेवक आहे, नगर परिषद आहे. 130 गावचा हा तालुका आहे. हा जो पन्हागड आहे, गडाचं नाव पन्नागाद आहे. पन्ना म्हणजे नाग. हा तटबंदी कडेची पूर्ण गडाची सापासारखी बाग आहे, वाकडाकडे बाग आहे. 5 मैलाचा हा परिसर आहे. गणपतपुळ्याहून जी उंची आहे 3,127 फूट आहे. हा सगळा किल्ला 1112 मध्ये शिलाहार भोज राजाने बांधला. त्याची सुरुवात 1052 ते 1112 किती वर्षी लागली? 60 वर्षी लागली. नंतर हा यादवांच्याकडे होता. छत्रपती शिवाजी राजेंना पकडायला 40,000ची फौज घेऊन सिद्धीजवळने वेढाच्या लांबून पूर्ण वेढा दिला. पण छत्रपती शिवाजी राजांनी सज्जाकोटीमध्ये तळ करून कमी शिवाजी शिवाकाशींना गडाच्या खाली पडवलं. शिवाजी काशीनांना छत्रपती शिवाजी राजे गेले तो रस्ता दाखवलं. किल्ल्याचे आज 50 बुरुज आहेत, 30 विहिरी आहेत, 2 तलाव आहे. किल्ल्याचा 450 एकराचा हा परिसर आहे. हे बघा, हे पलीकडल्या बाजूला 25 बाय 25 खंदक आहे. खड्डा म्हणजे खड्डा, खड्ड्यात पाणी, कमळाचे वेल, मगरी. नंतर 3 किलोमीटर तटबंदी आहे. आतली जागा 12 एकर आहे. आता हे धान्य कोठार आहे. आपण धान्य कसं करतो? ट्रक नव्हतो पूर्वी धान्य रेड्याने आत आणायचे. आपण पिशवी कसे डब्यात ओततो तसं वतायचं. 3 कोठाऱ्या नाव आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती. भात, नाचणी, वरी. या भिंताला रुंदी आहे किती आहे? 14 फूट. तुमच्या घराचा हॉल आहे, पुढे तुम्ही भिंत आहे. आणि हा तिरका जिना झालाय का, तुम्ही सर्व उभारला तर तुमचा फोटो काढणार. इथे शूटिंग झाले मासूम पिक्चर, छोटा बच्चा समज गाणं इथे गाणं झालेलं आहे. तर धान्य ठेवतात कसे, काढतात कसं आपण आता आहे इतकीच ना की नाही ना. भिंत बघा चोरी मुके आहे. यमुना, तिच्या पलीकडे सरस्वती, भात, नाचणी, वरी. हातीच्या वरती जी कमान आहे ना, अंबरखाना नाव दिलं आहे. बघा, ही समोर जागा आहे. छत्रपती शिवाजी राजांचा इथं वाडा होता. छत्रपती शिवाजी राजे संभाजी राजे राहत होते. वाडा पडला तर मुख्यमंत्री दाखवणार आहोत. आता जातो आणि पन्हाळ्याचा येडा फोडून कसम लेते की शिवाजी महाराज को छुडा केलाय. त्याला म्हणतात दिंडी दरवाजा. आपण आता मोठा वाडा असतो, रात्री काय करतो, बारका दरवाजा उघडतो ना, तर ह्या किल्ल्याचा दिंडी दरवाजा आहे. किल्ल्याची तटबंदी कशी वाकडी किल्ले आहे. इकडे पुढे बुरुज आहे, या साईडला पुसारी बुरुज आहे, काली बुरुज, दुसरी बुरुज, अशी 50 बुरुजांची 50 नाव आहेत. ही हे पाया काय लागले, ह्या रस्ते लागलेले आहेत. छत्रपती शिवाजी राजे आले कसे? अफजल खानाचा वध करून शिवाजी राजे कुठं आले माहिती का? कुठं आले? प्रतापगडावरून आले. पन्हागडला प्रतापगड किती राहिला? 150 किलोमीटर राहिला. कुठं? महाबळेश्वरची. छत्रपती शिवाजी राजांना यायला इथे 18 दिवस लागले. आदिलशाला कळालं की छत्रपती शिवाजी राजे या गडावरती आले. छत्रपती शिवाजी राजांना पकडायला 40,000ची फौज घेऊन गडाच्या लांबून 5 किलोमीटर दाखवून मला सिद्धीयानं पूर्ण वेढा दिला. 4.25 महिने किल्ल्यावरचं धान्य पाणी संपादनाला तुम्हाला जी मिटिंग झाली, छत्रपती शिवाजी राजांची सिद्धीवरची मिटिंग झाली सज्जाकोटीमध्ये. राजांनी डमी शिवाजी शिवाकाशीरांना गडाच्या खाली पडवून टाकलं पुतळा.
12 जुलै 1607 छत्रपती शिवाजीराजे बाजीप्रमाणे बांधण घेण्याची सजी घेऊन मसाई पठारामार्गे पनागडातून विचारला गेले. जी बाजीप्रभूची पावन घोडकिल्ला आहे ती 45 किलोमीटर आहे. ही बाजीप्रभू पावन किलोमीटर 45 किलोमीटर आहे. चालत जायला एक विशागड 65 आहे. चालत जायला 2 फुटतात. छत्रपती शिवाजीराजे घोड्यावरनं का गेले नाही. तापाचा आवाज ना, शत्रूचा आवाज ना, पालखीन गेले पनागड ते विशागड 21 तासात. काय होतं, पावसाचे दिवस राजांनी काय केलं, सैनिकांनी 21 तासात पालखीन गेले. राजांच्याकडे माणसं जीवाला जीव द्यायला तयार होती की नाही. एक सैनिक 15 ते 20 भाकरी करता. तुम्ही जाता का चालत? आता चालत जायला 2 लागतात. माझ्या राजार माझ्या शुभार माझ्या राजार माझ्या शुभार या मावळातून मावळून तू कधीच गेला र. माझ्या राजार माझ्या शुभार माझ्या राजार माझ्या राजांचा जन्म झाला शिवनेरी कधी गेला. सेम बिल्डिंग तिथं पण अशी आहे. हो. इथं या बिल्डिंगचं नाव आहे सज्जाकोटी. छत्रपती शिवाजीराजांना पकडायला शिर्जीवरने पूर्ण गडाला चारी बाजूने वेढा दिला. तेव्हा तो करून डमी शिवाजी शिवाकाशीरांना गडाच्या खाली पटवलं. छत्रपती शिवाजीराजे निघून गेले तो तुम्हाला रस्ता दाखवला आहे. छत्रपती शिवाजीराजांनी आपला मुलगा संभाजीराजांना किल्ल्याचा कारभार बघायचं ठेवलं होतं. छत्रपती शिवाजीराजांची संभाजीराजांची शेवटची भेट छत्रपती आहे का वाकडीकडे एवढा मोठा हा किल्ला आहे. एवढ्या आपण वर आलोय. ही झाडी छत्रपती हे ना शिवाकाशीरांची समाधी आहे. डमी शिवाजी शिवाकाशीरां समाधी आहे तिथं. त्यांचं गाव आहे नेबापूर. पहिला डोंगर पावनगड, 2 नंबर ज्योतिबा जाऊनाला मंदिर. आता जो वेढा होता ते तलाव दिसला का, तलावाच्या अशा पूर्ण किल्ल्याला वेढा होता. हा रत्नागिरी गणपतपुळा जायचं रस्ता समोर खाली घाटातला. ही 2 कमान